संसाराची गाडी व्यवस्थित चालवायची असेल तर गाडीची दोन्ही चाके म्हणजे नवरा आणि बायको हे एकमेकांवर विश्वास ठेवणारी असायला पाहिजेत. जर एकानं जरी विश्वासघात केला तरी आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातात. प्रतीकने आयुष्यभर आपला हात असाच धरून ठेवावा असे तिला वाटत होते. ती हळूहळू चुकीच्या वाटेकडे वाटचाल करत होती. घरात काम करत असताना ती मुद्दामहून प्रतीककडे चोरट्या नजरेने पाहायची आणि पाहतच राहायची. तिचा दीर प्रतीक सुद्धा कॉलेज सुटल्यानंतर पटकन घरी यायचा आणि मुद्दामहून बहुतेक वेळ घरीच घालवायचा. प्रतीक सुद्धा तिच्याजवळ येण्याची तळमळ करू लागला होता. सोनललाही त्याचा तो स्पर्श पुन्हा पुन्हा जाणवत होता आणि तो मिळवण्यासाठी तिची तळमळ वाढतच चालली होती. आता सोनल फक्त योग्य संधीची वाट पाहत होती. एका रात्री काळजावर दगड ठेवून नवरा अंकितला औषध दिले आणि नंतर काय झालं ही घटना पूर्ण सविस्तर सांगतो ऐका. सोनलचा नवरा अंकितला गाढ झोप लागली होती आणि इकडे सोनलच्या शांत झालेल्या इच्छा पुन्हा जागृत होत होत्या. त्यामुळे सोनल बेडवर पडून फक्त कूस बदलत होती. तिला अजिबात झोप येत नव्हती. सोनल आणि अंकितच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, तरी पण त्यांना मूलबाळ होत नव्हते. अजून तर सोनल आणि अंकित या दोघांनी आयुष्य पूर्णपणे एन्जॉय सुद्धा केलं नव्हतं की याच दरम्यान एके दिवशी सोनलच्या नवऱ्याचा म्हणजे अंकितचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याने त्याच्या चालण्याची क्षमता गमावली. त्याच्या कमरेखालच्या भागाने काम करणे पूर्णपणे बंद केले होते. सुरुवातीला सोनलने त्याची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले होते, पण आता सोनलला या सर्व गोष्टींचा कंटाळा येत होता. सोनलचे सासू आणि सासरे खूप वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले होते. तिचा नवरा अंकित हा एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता, तर तिच्या दिराचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं. सोनलच्या दिराचं नाव प्रतीक होतं. प्रतीक हा खूप काळ शिक्षणासाठी शहरात राहिल्यामुळे त्याला एकदम मस्त हायफाय राहायची सवय लागली होती. प्रतीकने जिमला जाऊन व्यायाम करून स्वतःची बॉडीसुद्धा खूप आकर्षक अशी बनवली होती आणि तो आता नोकरीच्या शोधात होता. परंतु अंकितकडे इतके पैसे होते की त्यांचा घरखर्च आरामात चालत होता. यावर त्याच्याकडे गावात शेतजमीन होती आणि शहरातसुद्धा स्वतःचं पक्कं घर होतं. घरात पैशांची काहीच अडचण नव्हती. त्यामुळे कठीण काळातही सर्व काही सुरळीत चालले होते. पण सोनल मात्र आपल्या पतीच्या प्रेमासाठी तळमळत होती. रात्रभर ती अशीच कूस बदलत राहायची. सकाळी उठल्यावर सोनल किचनमध्ये चहा बनवत होती. तेवढ्यात तिचा दीर प्रतीक स्वयंपाकघरात आला आणि म्हणू लागला की सोनल वहिनी, प्लीज माझ्यासाठी एक प्रोटीन शेक बनवून द्या. प्रतीक नुकताच व्यायाम करून परतला होता. घामाचे थेंब त्याच्या शरीरावर चमकत होते. सोनलची नजर अचानक त्याच्या शरीरावर गेली. त्याचे ते धष्टपुष्ट शरीर पाहून सोनलचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. सोनलच्या अंगातून एक थरकाप उडाला. पुढच्या क्षणी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि नजर दुसरीकडे वळवली. सोनलला तो खूप आवडू लागला होता, पण मध्येच सोनल प्रतीककडेही चोरून चोरून बघत होती. प्रतीकलाही सोनल वहिनीची बदललेली नजर जाणवत होती. प्रतीक मंद हसला आणि सोनलच्या अगदी जवळ आला आणि गॅस बंद करून म्हणाला, वहिनी, चहा जास्त उकळला तर कडू होईल. चहा मध्यम तापमानात उकळला तर चवीला स्वादिष्ट होतो. दुहेरी अर्थाच्या शब्दांनी सोनलच्या हृदयाचे तार गुंगवून प्रतीक स्वयंपाकघरातून निघून गेला. सोनल हे वाक्य ऐकून दंगच राहिली होती. त्याच्या बोलण्याने सोनलवर एक वेगळीच नशा चढली होती. आज प्रतीकने तिच्या धगधगत्या मनाला गार वाऱ्याची झुळूक दिली होती आणि तिच्या इच्छा जागृत केल्या होत्या. का माहीत नाही, पण आज सोनलच्या मनात एक वेगळाच उत्साह भरला होता. तिने पटकन तिच्या दिरासाठी
प्रोटीन शेक बनवला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेली. प्रोटीन शेक देताना सोनलने मुद्दाम प्रतीकच्या बोटांना स्पर्श केला. त्याला स्पर्श करण्याची तिची इच्छा होत होती. तेव्हा प्रतीकने काळेभोर डोळे शरीरातील चमकले आणि त्याच्या ओठावर मादक हास्य उमटले. परंतु सोनलला हे माहीत नव्हते की क्षणिक सुखासाठी तिने सुरू केलेल्या खेळाचा परिणाम किती भयानक असू शकतो. इकडे प्रतीकच्या हसण्याने त्याची हिंमत आणखीनच वाढत होती. सोनलने आजपर्यंत दिवसभर नवऱ्यासाठी यंत्राप्रमाणे काम केले होते, पण आज प्रतीकचे जादुई हास्य आणि त्याच्या स्पर्शाने तिची तर दिशाच बदलली होती. आज दिवसभर सोनलला खूप हलकं हलकं वाटत होतं. घरातील कामे उरकून सोनलने सुगंधित साबणाने स्वच्छ आंघोळ केली. आंघोळीनंतर तिने लाल शिफॉनची साडी नेसली आणि ओले केस मोकळे ठेवले. तसेच सोनलने हलकासा मेकअप देखील केला होता आणि तिने मुद्दाम साडी नाभीच्या खाली बांधली होती, जेणेकरून तिचे छिन्न शरीर दिसावे. नाश्त्याच्या टेबलवर प्रतीक तिच्याकडे बघतच राहिला. प्रतीकला आपल्या सौंदर्याचे कौतुक करताना पाहून सोनल लाजेने द्विगुणित होत होती. पण प्रतीकने तिची शांतता तुडवत तिला विचारले, सोनल वहिनी, तुम्ही अंकित दादाला नाश्ता आणि औषधे दिलीत का? हे ऐकून सोनल अचानक सुंदर स्वप्नातून बाहेर आली आणि कोरड्या आवाजात म्हणाली, हो, आता मला आणखी उरलंच काय करायला? मी तुझ्या भावासाठी सगळं करते, पण माझ्या आयुष्यात आनंदाचे 2 क्षणही नाहीत. एवढे बोलून सोनलचे मादक डोळे भरून आले. मग प्रतीकचे हृदय धडधडले. त्याने हिम्मत एकवटून सोनलच्या तळहाताला आपल्या मजबूत तळहातावर घट्ट पकडले आणि म्हणाला, का वहिनी, अंकित दादाची प्रकृती बरी नाही म्हणून काय झालं? तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला सांगू शकता. हे ऐकून सोनलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने हळूच त्याच्या तळहातातून हात सोडवला आणि नाश्ता करायला सुरुवात केली. खरं तर प्रतीकने आयुष्यभर आपला हात असाच धरून ठेवावा असेच तिला वाटत होते. सोनल हळूहळू कोणत्या चुकीच्या वाटेकडे वाटचाल करत होती हे तिला स्वतःलाच कळत नव्हते. आता घरची कामे करताना सोनल मुद्दाम आपला दीर प्रतीककडे जाण्याचा प्रयत्न करायची. तिचा दीर प्रतीकही आता कॉलेजच्या मित्रांबरोबर वेळ घालवण्याशिवाय बहुतेक वेळ घरीच असायचा. त्याला सोनल वहिनीच्या अवतीभोवती राहणं खूप आवडायचं. प्रतीकसुद्धा तिच्या जवळ येण्याची तळमळ करू लागला होता. सोनललाही प्रतीकचा तो कडक स्पर्श जाणवला होता आणि तो मिळवण्यासाठी तिची तळमळ वाढतच चालली होती. आता सोनल फक्त योग्य संधीची वाट पाहत होती. मग एका रात्री नवरा अंकितला औषध देऊन झोपवल्यानंतर ती आपला दीर प्रतीकच्या खोलीत पोहोचली. प्रतीक त्यावेळी एक मॅगझिन वाचत होता. त्याचे कुठेही लक्ष नव्हते. यावेळी खोलीत आपल्या सोनल वहिनीला पाहून तो उभा राहिला. तेव्हा सोनल त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, हे बघ प्रतीक, तू काही लहान मुलगा नाहीयेस. तुला आधीच सगळं माहीत आहे बघ. तू मला खूप आवडतोस. तू माझा स्वीकार कर, नाहीतर. पुढच्या क्षणी प्रतीकने सोनलला आपल्या मिठीत घेतले आणि सांगितले की मलाही तुला स्वीकारायचे आहे. मला तुझे जीवन आनंदाच्या रंगांनी भरायचे आहे. पण जोपर्यंत माझा भाऊ अंकित या जगात आहे तोपर्यंत मी मर्यादाची रेषा ओलांडू शकत नाही. माझ्या स्वतःच्या काही मजबुरी आहेत. आपण चांगले मित्र बनून राहू शकतो. हे सर्व ऐकून सोनलने रागाने त्याला आपल्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, काय मूर्खपणा आहे हा? तू कोणत्या तत्वाविषयी बोलत आहेस? आणि आजपर्यंत जे काही आपल्या चालले होते तेव्हा तुझे तत्व कुठे गेले होते? यावर प्रतीक काही न बोलता मान खाली घालून उभा होता. सोनल
काही वेळ त्याच्याशी उद्धटपणे बोलून रागाने तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली. तिचा श्वास जड झाला होता, जणू प्रतीकने तिला नाकारले होते. रागाच्या भरात तिने प्रतीकला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, पण आता एकांतात ती ढसाढसा रडली. बराच वेळ रडल्यावर तिचं मन शांत झालं होतं. सोनल स्वतःचीच विचार करू लागली की प्रतीक किती चांगला आहे. अशा संधीचा फायदा कोणीही घेऊ शकला असता, पण प्रतीकने माझा गैरफायदा घेतला नाही. उलट तो मला मित्राप्रमाणे वागवण्याबद्दल बोलला. हळूहळू प्रतीकबद्दल आदराची भावना सोनलच्या मनात जागृत होऊ लागली. पण आता तिला प्रतीकपासून दूर राहणे शक्य नव्हते. शेवटी खूप विचारविनिमय केल्यानंतर सोनलने आपला अपंग पती अंकितला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. कारण सोनलला वाटत होते की तिचा नवरा अंकित या जगात असताना प्रतीक तिला कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे एका रात्री सोनलने आपल्या पती अंकितची हत्या केली. घरात शोककळा पसरली होती. सर्वांच्या समोर सोनलला सुद्धा रडण्याचे नाटक करत होती आणि आता प्रतीकही खूप उदास दिसत होता. पण आता प्रतीकचे प्रेम मिळणार म्हणून सोनल मनातल्या मनात खूप खुश होती. आता प्रतीक तिला स्वीकारून तिच्याशी लग्न करेल असा विचार करून तिच्या इच्छांना रोज नवे पंख मिळत होते. काही वेळातच 13 दिवस निघून गेले. पतीच्या 13व्या नंतर सोनल आंघोळ करून पारदर्शक नाईटी घालून सुवासिक परफ्यूम लावल्यानंतर ती आपला दीर प्रतीकच्या खोलीत पोहोचली. तेव्हा सोनलचा धक्काच बसला, कारण तिचा दीर प्रतीकच्या पलंगावर दुसरीच कोणी मुलगी होती. त्या मुलीला बघून सोनल रागाने ओरडली, प्रतीक, ही मुलगी कोण आहे आणि ही एवढ्या रात्री तुझ्या बेडवर काय करते? यावर प्रतीक निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, वहिनी, ती माझी गर्लफ्रेंड आहे. पण तू इथे अशा मध्यरात्री माझ्या खोलीत काय करत आहेस? यावर सोनल रागाने थरथरत्या आवाजात म्हणाली, मी तुझ्यावर किती प्रेम केले, मी तुझ्यासाठी काय काय नाही केले आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या बेडवर आणलेस. असे म्हणत सोनल रडू लागली. आज आपली खूप फसवणूक झाली आहे असे तिला वाटले. तेव्हा प्रतीक काही माहीत नसल्यासारखे ढोंग करत म्हणाला, काय मूर्खासारखं बोलतेस वहिनी? तू माझ्यासाठी काय केलंस? अंकित दादाला जाऊन अजून 15 दिवसही झाले नाहीत आणि तू वेडी झाली आहेस काय? यावर सोनल रागाने म्हणाली, तुला मिळवण्यासाठी मी तुझ्या भावाला माझ्या मार्गातून हाकलून दिले. मी माझ्या पती अंकितची खुनी आहे आणि मी तुझ्यासाठी काय केले असे तू विचारतोस? हे ऐकून प्रतीक काय बोललास सोनल वहिनी? माझ्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या भावाला अंकितला तुम्ही पायऱ्यांवरून खाली ढकलून त्याचा खून केला. वेळ लागले काय तुम्हाला? तुम्ही एक गुन्हेगार झाला आहात. मी कधी म्हटले का तुम्हाला की मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून? अशा प्रकारे प्रतीक तिच्या सोनलसोबत उलटसुलट प्रश्न विचारत होता. तो विचारत होता, असे कधी म्हटले का मी मला माझ्या भावाला अंकितला मार्गातून काढायचे आहे? हे सगळं तुम्ही काय करून बसलात वहिनी? थांबा, मी आत्ताच पोलिसांना फोन करून सर्व काही सांगतो. असे म्हणत प्रतीकने पोलिसांना बोलावले. त्याची गर्लफ्रेंड मागून या सगळ्याचा व्हिडिओ बनवत होती. सोनल स्तब्ध झाली की प्रतीक हे सर्व काय करतोय. तिची सर्व आनंदी स्वप्ने आज जळून खाक झाली होती. प्रतीकच्या गर्लफ्रेंडने व्हिडिओ बनवणं बंद केलं तेव्हा प्रतीक विचित्रपणे हसला आणि म्हणाला की मी मुद्दाम तुझ्यावर प्रेम करण्याचे नाटक केले आणि भावाला आपल्या मार्गातून काढा म्हटले, जेणेकरून तुम्ही असे काही चुकीचे काम कराल. आता भाऊ या जगात नाही. त्याच्या हत्येप्रकरणी तू तुरुंगात जाशील आणि ही सर्व मालमत्ता माझी असेल आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत मजा करेन. असे बोलून तो हसू लागला.
तो हसतच राहिला. हे सर्व दृश्य पाहून सोनलला खूप फसगत झाल्यासारखे वाटू लागले होते. ती खूप दुःखी झाली होती. कापलेल्या झाडासारखा गडगडाट करत होती. सोनल जमिनीवर पडली. ती ढसाढसा रडू लागली. आता मात्र सोनलला समजले होते की आपण आपल्या पती अंकितसोबत केलेल्या फसवणुकीचे फळ मिळाले आहे. जर सोनल तिचा धीर पतीकडे आकर्षित झाली नसती तर तिने आपले आयुष्य एका समर्पित पत्नीसारखे जगले असते. तर कदाचित सोनलला हा दिवस पाहावा लागला नसता. तिचा नवरा अजूनही तिच्यासोबत असला असता. पण एकदा तिची पावले चुकीच्या मार्गावर गेल्यावर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागणार होते. काही वेळातच पोलिसांनी घरात येऊन सोनलला अटक केली. प्रतीकने पुरावा म्हणून तो व्हिडिओ पोलिसांकडे सादर केला. सोनलला आधीच मर्यादा ओलांडल्याबद्दल शिक्षा झाली होती आणि इथं प्रतीक आपल्या गर्लफ्रेंडसोबत भावाच्या मालमत्तेवर मजा करत होता. पण एका रात्री पार्टीवरून परत असताना दारूच्या नशेत असताना त्याचा अपघात झाला. त्या अपघातात प्रतीक आणि त्याची प्रेयसी मीनाक्षी हे दोघेही जग सोडून गेले आणि त्यामुळे त्यांच्या मालमत्तेचा लोभ त्यांना पुरून उरला. नमस्कार मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटले याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा, ही नम्र विनंती. धन्यवाद.